नमस्कार मैत्रिणींनो, स्नेहल्स फॅशन या यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज मी बनवली आहे पनीरची भाजी। अशा प्रकारे टेस्टी अशी पनीरची भाजी तुम्ही घरच्या घरी बनवू शकता। चला तर आपण याच्या रेसिपीला सुरुवात करूया। पनीरची भाजी बनवण्यासाठी मी या ठिकाणी 2-3 मीडियम साइजचे कांदे चिरून घेतले आहेत। त्यानंतर एक मीडियम साइजचा टोमॅटो घेतला आहे। आता आपल्याला कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित तव्यावरती परतून घ्यायचे आहे। कांदा थोडासा परतल्यानंतर यामध्ये 7-8 काजू टाकले आहेत मी। काजूमुळे आपल्या ग्रेव्हीला थिकनेस छान येतो आणि टेस्टही खूप छान लागते। काजू आणि कांदा छान परतला आहे। आता यामध्ये टोमॅटो टाकून घ्यायचा आहे। यामध्ये आपण आणखीन 2-4 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच अद्रक टाकून घेणार आहोत। त्यानंतर हे सर्व मिश्रण व्यवस्थित भाजल्यानंतर थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे। आता मी या ठिकाणी पनीरचे छान छोटे छोटे पीसेस करून घेते। तुम्हाला ज्या आकारात पाहिजे त्या आकारात तुम्ही कट करू शकता, लहान मोठे। त्यानंतर आपण भाजून घेतलेलं मिश्रण मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचे आहे। त्यानंतर गॅसवर कढईत तेल गरम करून त्यामध्ये थोडेसे जिरे टाकले आहेत। जिरे छान तडतडल्यानंतर त्यामध्ये मिक्सरमध्ये वाटून घेतलेले मिश्रण आपल्याला तेलामध्ये टाकून घ्यायचे आहे आणि याला छान परतून घ्यायचे आहे। मिश्रणाला छान तेल सुटेपर्यंत अशा प्रकारे परतून घ्यायचे आहे। 5 ते 7 मिनिटे लागतात यासाठी। त्यानंतर आपण सुके मसाले घालून घेणार आहोत। सुक्या मसाल्यामध्ये मी लाल तिखट, थोडीशी हळद, त्यानंतर धने पावडर आणि पनीर मसाला टाकून घेणार आहे। हे सर्व मसाले टाकल्यानंतर व्यवस्थित चमच्याने याला एकजीव करायचे आहे। परत याला थोडेसे तेल सुटेपर्यंत वाट पाहायची आहे। नंतर यामध्ये थोडेसे पाणी टाकून मसाले शिजवून घ्यायचे आहेत अशा प्रकारे। आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला थोडेसे पाणी गरम करायला ठेवायचे आहे। गरम पाणी टाकल्यामुळे ग्रेव्ही छान होते आणि टेस्टही छान लागते, म्हणून मी भाज्यांना सहसा गरम पाणीच वापरते। आपल्याला जेवढ्या प्रमाणात थिकनेस हवा आहे त्या प्रमाणात आपण गरम पाणी टाकून घ्यायचे आहे। आता या भाजीला छान एक उकळी येऊ द्यायची आहे। चवीप्रमाणे मीठही टाकायचे। मीठ टाकल्यानंतर याला एक उकळी आल्यानंतर त्यामध्ये आपण कट करून घेतलेले पनीरचे तुकडे टाकून घेणार आहोत। आमच्या घरी तेलामध्ये परतून घेतलेले पनीर आवडत नाही, त्यामुळे मी असेच पनीर त्यामध्ये टाकून घेत आहे। पनीर टाकल्यानंतर 5 ते 7 मिनिटे भाजीला छान शिजू द्यायचे आहे। त्यानंतर आपली पनीरची भाजी तयार आहे। अशा प्रकारे आपली पनीरची भाजी तयार झाली आहे। एकदम सिंपल साधी सोपी रेसिपी आहे, पण टेस्टला खूप छान लागते। जास्त काही मसाले वगैरे लागत नाहीत यासाठी। तेव्हा तुम्ही ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की कशी झाली आहे। व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। थँक यू।